आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 7 मध्ये सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे, श्री दयानंद ज्योतिराम खोत, श्रीमती बानू मुसा जमादार आणि श्री गणेश शिवाजी माळी यांची प्रचारात मुसंडी। या प्रभागातील सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टीच्या ठामपणे पाठीशी उभी। युवा नेते नितेश कांबळे। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता समतानगर परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा दमदार असा प्रचार सुरू असून प्रचाराला वेग आला आहे। प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार हे आपल्या प्रभागामध्ये भविष्यात आपण कोणत्या प्रकारचे व्हिजन घेऊन काम करणार आहोत त्या संदर्भात ते माहिती देत आहेत। या प्रसंगी समतानगरमधील युवा नेतृत्व नितेशदादा कांबळे यांनी संघर्ष नायक न्यूज चॅनलला बोलताना सांगितले, आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी या प्रभागामध्ये भरपूर विकास केलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। या पॅनलमध्ये ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलचे काम सुरू आहे। लोकांच्या गरजा जाणून घेऊन त्या दृष्टिकोनातून विकासात्मक कामे केली जाणार आहेत। विरोधकांच्या वरती आम्ही कुठलीही टीका टिप्पणी न करता कृतीतून आम्ही दाखवून देऊ। आतापर्यंत मिरजेचे लाडके आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब यांनी या भागासाठी 20 कोटी निधी आतापर्यंत दिलेला आहे। भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पॅनल निवडून आल्यानंतर 4 पट निधी आम्ही या प्रभागासाठी खेचून आणणार आहोत। हा संपूर्ण प्रभाग सुजलाम सुफलाम आम्ही करून टाकणार आहोत। या प्रभागामध्ये तरुणांकरिता व्यायामशाळेचे नियोजन करण्यात येणार आहे। युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे नियोजन करण्यात येणार आहे। महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे। नाना पार्क उभारण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली जाणार आहे। 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती बटन दाबून पॅनलमधील सर्वच उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे। सर्वांना नमस्कार। 2025-26च्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, पण सर्वांना कल्पना असणारच आहे या गोष्टीची। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने 4 अधिकृत उमेदवार दिलेले आहेत। 1 नंबरच्या मागासवर्गीय उमेदवारमध्ये उज्ज्वला बुधाजी कांबळे, बानू मुसा जमादार आहेत। 3 नंबरला दयानंदजी खोत आहेत। तसेच आपली या भागाचे ज्यांनी नेतृत्व केलं गणेशजी माळी आहेत। या प्रभागामध्ये या 4 उमेदवारांना नागरिकांकडून तसेच विकासाच्या कामाच्या जोरावरती याआधीही या प्रभागामध्ये चारी हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले होते। हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी याच्यावरती प्रेम करणारा मतदारसंघ आहे। त्याच पद्धतीने सन्मान्य सुरेश भाऊ खाडे यांच्यावर विश्वास टाकून गेल्या वेळेस जे 4 उमेदवार निवडून दिले त्यांना जे भरघोस निवडून गेले त्यांनी या वॉर्डामध्ये विकासाच्या कामामध्ये कुठेही कमतरता न करता पूर्ण विकासाचा केलेला आहे। त्याच पद्धतीने या भागामध्ये या भागासाठी एक लाभ म्हणजे ठरलेलं महापौर पद हे सुद्धा या भागासाठी भेटलेलं होतं। त्याच विश्वासाने त्याच जोमाने या भागातील जनता ही सर्वसामान्य जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पाठीशी ताकदीने उभी आहे। यामध्ये नवचित म्हणजे स्थानिक उमेदवारांचा घातलेला मेळ असेल, इथले रेल्वे कर्मचाऱ्यांचे जे मार्गदर्शक होते मुसा कासम जमादार साहेब आहेत, त्यांच्या धर्मपत्नी आहेत, अशा या स्थानिक उमेदवारांचा मेळ घालून 2 आधीचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत या सर्वांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला हा अतिशय उत्कृष्ट असा हा पॅनल आहे। इथल्या भागातील लोकांच्या गरजा जाणून त्यांच्याशी समस्याशी चर्चा करून त्याच्यावरती काय पद्धतीने पुढे जाता येतील व विकासाच्या बाबतीत काय धोरणं अवलंबता येतील या विजननं चाललेला हा पक्ष आहे। इथं कुणावरती टीका टिप्पणी न करण्यापेक्षा आपण विकासाच्या विजन्सवरती चालत असतो। विकास कशा पद्धतीने करता येतील या वॉर्डामध्ये सन्माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून या वॉर्डाच्या विकासाकरिता 20 कोटी रुपयाचा इतका निधी, भरघोस निधी या वॉर्डामध्ये आणण्यात यशस्वी झाला होता। मला आशा आहे की येणाऱ्या कालावधीनंतर विजयानंतर सन्माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या वॉर्डामध्ये गेल्या गतवेळीपेक्षाही 4 पट जास्त निधी
हे सर्व नगरसेवक निवडून गेल्यानंतर आणतील ही 1,00,000% या मात्र कोणतीही शंका नाही. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.